आणि येस बॉल्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार आलेला आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. चौकार, विजयी चौकार आलेला आहे. चुका करण्यात येत आहेत. वारंवार सातत्याने या चुका महागात ठरू शकतात. सिंगल आड होईल, फलक पुढे सरकेल. ऑन द बोर्ड 20 धावा या फलकावरती. आणि विकेटचं पतन झाले. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय. चला न्यू बॅटर. माध्यमातून फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. हसदे चेहरे था ये मतलब नहीं होता उन्हें तकलीफ नहीं होती. बळा तर बरोबर ना. अरे आपण मुलं आहोत, आपल्याला हसायचा अधिकारच नाहीये असं म्हणतात. हसला माणूस तरी आतमध्ये त्याला माहिती आहे किती दुःख आहेत त्याच्या लाईफ मध्ये. सिंगल. साई मैदानावरती आहेत. सिंगल आड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक
तिसरा मैदानावरती समाप्त होतोय. धावफलक 21-21. हिटमॅन सीसी संघाचे संघमालक साईनाथ अय्यर मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस जबरदस्त बॉल सीमा पार चौकार. चौकार आले. धावफलक 25 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एक खेळाडू जरी कमी असेल तरी बघा त्याचा अभाव आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. साई अय्यर, नो व्यंकटेश अय्यर, नो श्रेयस अय्यर, ओनली साईज अय्यर. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 चौकार आले त्याच्या बॅट मधून. धावफलक 29 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आणि हा प्रेशर दिसतोय. प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. ऋषीवरती प्रेशर दिसतोय. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये मारण्यात आलेले आहेत. आणि अजून एक दमदार 4 चौकार. सलगचे 3 चौकार. इथे देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक सलग 4 बॉल 4 चौकार आणि 2 वाईट. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 40. आजच्या दिवसामधील उच्चांक गाठला धावेंचा. हिटमॅन सीसी टर्फ क्रिकेट असो किंवा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, दरारा हिटमॅन सीसीचा असेल असं सांगणारी बॅटिंग पाहायला मिळते या मैदानावरती. आणि स्वतः टर्फचे मालक जर अशी बॅटिंग करतील तर क्या बात आहे. स्ट्रोक जबरदस्त. पुन्हा एकदा रनआउटचा प्रयत्न होता मात्र सिंगल ऍड होईल. धावसंख्या 42. 43 धावेंचं लक्ष. 42 रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला चला लवकरात लवकर या. विनय 11 टीमचे कॅप्टन आय थिंक मिस्टर सोनिया आलेत. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. विनय 11 टीम किंवा बाकी सर्व संघ जशी इनिंग समाप्त होईल तसा तुम्हाला फिल्डिंग लावायचं. फिल्डिंग लावली नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि 5 मिनिटं
उशीर झाला तर संघाला बाद करण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. 43चं टार्गेट आहे, फार भलमोठं टार्गेट आहे. चेस करत असताना नक्की थोडीशी अडचण होईल, कारण 43 धावा आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. तरी देखील लास्ट बॉल विकेट होता, लास्ट बॉल विकेट होता. विनय 11 संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन सोन्या फिल्डिंगचा असेल. सोन्या सर्व खेळाडू आपले टाइमवर येणं अपेक्षित आहे. येस, यावेळेस क्या बात आहे. हा स्ट्रोक मिसबा उलग सारखा वाटला. पहिले स्वीप करायचा प्रयत्न आणि त्यानंतर फक्त स्लाइस केला, बॉलला दिशा दाखवली आणि विकेट. फलंदाज बाद होतील. पुष्करच्या खेळीचा अंत. मॅच थांबल्या नाही पाहिजेत, बॉल भरपूर आहेत. असोसिएशन मेंबर प्लीज, तो बॉल कलेक्ट करायचा. मॅच बॉल आहे तो, फार इम्पॉर्टंट असतो. अडकलाय. ओके, तुमच्याकडे इतक्या धावा आहेत, मग तुम्ही एक्सपेरिमेंट करता काय? पण समोर तितकाच मोठा प्लेअर आहे बाळा नावाचा, प्रेशर कोणावर पण येईल. बरोबर आहे, बाळा आता म्हटलं की समोरच्या बॉलर वरती प्रेशर आलाच. बाळा आता म्हणतो मी सिंगल नाही घेणार, डायरेक्ट आता चौकेस मारेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा या फलकावरती. 40 धाब्यांची अजूनही गरज आहे. टीम मिटिंग घ्यायची नाहीये साई दादा, प्लीज रिक्वेस्ट असेल, टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. चला फिल्डिंग लावून घ्या. 3 षटक 40 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 षटकामध्ये 40 धाब्यांची गरज आहे. आशिष पाहायला मिळतील. स्ट्रोक जबरदस्त, आता नशीब बळवंत आहे. पंचांना बॉल तो लागला आणि त्यानंतर थोडासा डायव्हर्ट जरूर झाला. धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 4 धावा या फलकावर आणि विकेटचं पतन. बडी मसली जाल में मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. बॉलची समाप्ती होती. धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. स्ट्रोक पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती. जितू दादा, उद्या दादा, मॅच तुमची समाप्त झाली ना, ती जी आपली गाडी आहे थोडीशी मागे लावा. ओके, आयोजकांचा निर्णय हा, माझा काही नाहीये. उद्या दादा वेलकम, सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. आणि ज्या सर्व गाड्या गुलाबी आपला जो पट्टा आहे त्या पट्ट्या जवळ आहेत त्यांना विनंती आहे मागे लावा. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते की ज्या गाड्या आहेत त्या आपण मागे पार्क करायचे, पुढे कोणी पार्क करू नका, ही विनंती आहे आयोजकांची. ज्या सर्व गाड्या पुढे पार्क केल्यात त्यांनी मागे गाड्या पार्क करायच्या, ही विनंती असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 14. ओके, 4 या आकड्यावरती. येस 4. साइड आम नो आहे. हाताचा नो आहे साइड आम.
व्हाईट बॉल. व्हाईट प्लस 1 एकूण 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या फलकावरती असतील. रामभाई यावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे रामभाई यांचा जर विचार केला तर. बारा धावा या फलकावरती. बॉलिंग अशी करा की दुसऱ्याच बॉलला बॉल चेंज होईल. कॅरी फार चांगली बॉलिंग करतो. जबरदस्त गोलंदाज आहे. ॲज अ आयकॉन सातत्याने आम्ही या खेळाडूला पाहिलंय खेळत असताना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये. 13 धावा या फलकावरती आहेत. साई अय्यर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. मिळेल जी मात्र सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. आणि विकेट. फलंदाज सेफ आहेत कारण नो बॉल आहे आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. संदीप उन्हामध्ये घायाळ होत आहेत. संदीप घायाळ ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो प्लस आहे का? येस डॉट असेल सो एकच. डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर विचार केला तर येस कीपरच्या माध्यमातून कुठली मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होतोय. अजून एक धक्का. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. हिटमॅन सीसी म्हटलं तर एक जबरदस्त टीम आहे. कॅरी सारखा एक जबरदस्त गोलंदाज या संघाकडे. कॅरी म्हटलं तर मी म्हणेल एक जबरदस्त प्लेअर आहे. ॲज अ आयकॉन तो सातत्याने खेळत असताना आम्हाला पाहायला मिळतो. फार जबरदस्त खेळाडू. फार जबरदस्त असा एज्युकेशन सेक्टर मध्ये तो देखील फार चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. विनू 11 टीम फिल्डिंग आहे सो आपण लवकरात लवकर यायचंय. विनू 11 टीम आपली फिल्डिंग आहे. आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवा. टीम विनू 11 लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद करून घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय कॅरी. आणि बघा कॅरीची ओळख बघा. कीपर अगदी कोपऱ्यात येऊन उभा राहिलाय कारण वेगवान बॉल हाताळण्यासाठी ओळखला जातो. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. कॅरी मैदानावरती फार चांगली गोलंदाजी करतायत. त्यासाठीच तो प्लेअर तिथे ठेवलाय आम्ही. इतका विश्वास आहे कॅरीवर. चांगले गोलंदाज आहेत.
अरुण स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे आहे. स्ट्रोक चांगला होता मात्र रन मिळणार नाहीयेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टीम विनू 11 विनंती असेल आपण लवकरात लवकर मॅच साठी रेडी राहायचंय. सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल, फलकावरती धावा 20 धावा फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. येस, व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतील. अरुण बॅक टू दी पवेलियन. व्हाईट +1 कॅरी. बॉल जरा चांगलं टाक, कोणतरी बघतोय. कॅरी. अरे एवढी तारीफ करतोय, चांगली टाकली असती. समोरच्या माणसाला वाटलं असतं की हा बाबा हा चांगली बॉलिंग करतोय. असं करशील तर मला बोलतील ना. यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज बाद होतील. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे हिटमॅन सीसी या संघाने. हार्दिक अभिनंदन. प्रशांत आपण बॉल द्यायचंय आणि विनय 11 फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल.